जय हिंद जय महाराष्ट्र. आताची पोरा जी जिम करतात त्यांना एकच सांगेल, आता 10वी झाले, नुसता तुम्ही हातात भागून चालता ना तेवढा कमी करा, फोकस द्या. कवला अंग आहे, थोडा जिम केलं फक्त बॉडी. मला झाली किती 7वी पासून तालीममध्ये येता, कुस्त्या गेलो 7वी ते 8वी पर्यंत 9वी पर्यंत गेलो. नंतर त्यानंतर स्टॉप घेतला, 11वीला धावायला चालू केला. हे असे पातळ झाले, हे काय आहे का बॉडीमध्ये? हा, आणि तुम्ही एक दोन महिने गेले का नाही अशी भागवता नसती. आता काही फायदा नाही डायडी. आता मेंटेन ठेवायची आहे, प्रोटीन घ्या, डाएट घ्या, तेव्हा ती राहतील. पुढे जाऊन काय आलस पण करत आहे. आता बोल तुम्ही जाता जोजमध्ये जिम मध्ये, या करून फायदा नाही. बाहेर धंदा घेऊ फायदा नाही. ही पाकून बिकून आता ना हे असे आता मारून फुकता जिम मध्ये जाऊन बाहेर जाऊन मारत खाता, अजून काही नाही. म्हणून मेंटेन ठेवायचं असेल ना, डाएट घ्या चांगला. 4 वर्ष एक्सपिरियन्स आहे, धावता 3 वर्ष धावता, 3 वर्ष कुस्त्यांचा एक्सपिरियन्स आहे, बॉक्सिंग घेता, काय पाहिजे अजून? म्हणून थोडा मेंटेन में राहा, नुसतं वाढून काय फायदा नाही. चला, जय हिंद जय महाराष्ट्र. डाएट फॉलो करत राहा.